नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 5. विद्यार्थी मित्रांनो, दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी, मराठी, जनरल नॉलेज आणि विज्ञान असे काही टॉपचे संभाव्य सराव प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणाची नियुक्ती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे? तर प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रवी अग्रवाल आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता धातू हा नोबेल मेटल म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिल्वर। प्रश्न तिसरा, लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश डॅश हे सहकारी राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा। प्रश्न चौथा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सरन्यायाधीश। प्रश्न पाचवा, आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावती। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाच्या महिला न्यूज टीम बिलन मीडियाला वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोमालिया। प्रश्न क्रमांक 7, भारत इतिहास संशोधक मंडळ डॅश डॅश येथे डॅश डॅश यांनी स्थापन केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे वी का राजवाडे। प्रश्न क्रमांक 8, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ हुशार गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतमध्ये आणत असतो। त्यामुळे प्रत्येकाने लगेच या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था डॅश डॅश या ठिकाणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लंडन। प्रश्न क्रमांक 9, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नंदवाळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, ई मेडिकल व्हिसा सेवा सुविधा भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश। प्रश्न क्रमांक 11, धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले गेले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लोकसभा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई। प्रश्न क्रमांक 13, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राधानगरी। प्रश्न क्रमांक 14, गॉइटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आयोडीन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, कोणते राज्य देशात दरोडे उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा। प्रश्न क्रमांक 16, यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 17, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यपाल। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए
ब्रिटन. प्रश्न क्रमांक 19, वैयक्तिक सत्याग्रहाचे डॅश डॅश हे पहिले सत्याग्रही आहेत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 20, भारत आणि कोणत्या देशात 16वा नोमॅडिक इलिफंट सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे. तर प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मंगोलिया. प्रश्न क्रमांक 21, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दुबई आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, स्पायरोगायरा हा शैवालाच्या खालीलपैकी कोणत्या भागाभोवती स्टार्च कणिका असतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रकानू. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते शहर जगात सर्वात महागड्या शहराच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हाँगकाँग. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या परीक्षेवरती कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी व्हिडिओ पाहिजे. मला सर्वांनी कमेंट करून नक्की या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 24, मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी डॅश डॅश ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तापी. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या शहरात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तर प्रश्न क्रमांक 25चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 26, दुकानदाराने पुस्तकांचे गड्डे बांधले यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखा. आणि गड्डे हा शब्द काय आहे, अधोरेखित आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 27, पोपट आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 28, मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंचमी. प्रश्न क्रमांक 29, आता विश्वात्मके देवे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे या वाक्यातील. प्रश्न क्रमांक 30, हा ही हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दर्शक सर्वनामे. प्रश्न क्रमांक 31, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला वाक्य प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 32, गंगा ही पवित्र नदी आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गंगा. तर काय आहे बघा प्रश्न क्रमांक 32चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशेष नाम. प्रश्न क्रमांक 33, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी असते. प्रश्न क्रमांक 34, ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 35, तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 35चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्तरी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 37, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वैभव प्राप्त होणे. प्रश्न क्रमांक 39, मनस्ताप शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे.
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विसर्ग संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 गुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर किंचित शब्दाखाली काय आहे तर अंडरलाईन केलेली आहे किंवा अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 40चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए परिणामवाचक क्रिया विशेषण. प्रश्न क्रमांक 41 मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे. तर प्रश्न क्रमांक 41चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्वार्थी. प्रश्न क्रमांक 42 खालील वाक्यातील उपमान सांगा. सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोगलगाय. प्रश्न क्रमांक 43 विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुकुंदराज. प्रश्न क्रमांक 44 उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ सांगा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मूर्खासारखा सल्ला देणारा. प्रश्न क्रमांक 45 वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 46 अलंकार ओळखा. चाफा बोलेना चाफा खाल्लाहने चाफा खंत करीना करी काही केल्या फुलेना. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेतना गुणोक्ती. प्रश्न क्रमांक 47 चूप चुपचाप गुपचूप गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवळ प्रयोगी अवयवाची उदाहरणे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मौन दर्शक. प्रश्न क्रमांक 48 रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विद्यार्थ. प्रश्न क्रमांक 49 खालील वाक्यातील उभयान्वयी अवयव ओळखा. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आणि. प्रश्न क्रमांक 50 संतूने लाडू खाल्ला असेल या वाक्यात कोणता काळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पूर्ण भविष्यकाळ.